सेल लागलाय सेल वड्यांचा सेल आहे सध्या ऐसा हात नाही लगाने का ऐसा हात नहीं लगाने का पहले देसी भाई ओ मौसी क्या चाहिए आपको ऐसा हात नहीं परत सोन्याचे कानातले बनवले त्यांच्यासाठी आताच नवीन आले जोड या काक्या माणसाच्या काकी नमस्कार मित्रांनो, सौरभ ठाकूर ब्लॉग या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. बाबा बाबा ऊन तरी किती आहे, करपलोय पूर्ण गुंडलून जावं लागतं. आणि आता आम्ही चाललोय नागावर, कारण की आज मानसीचे वडे काढायचं प्रोग्राम आहे. तिकडे चाललो आम्ही आणि रात्री आहे संगीत. संगीत पण कसं प्रोग्राम होता तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. इकडे मामाचं बसलेत आमच्या, आम्हाला लेट झाला नाही. मी उद्या सकाळपासून आहे, मी उद्या सकाळपासून आहे. या सगळ्या इकडं पण वडे काढतात समोर. कांदा कापला बघ. सेपरेट बोलवलं, सेपरेट बोलवलं वडे करायला सगळे जण बघू शकता. लय लांबशी आलोय. हे केगाववाले पाहुणे सगळे. हा कुठं नको राहा, चालू ना केगाव मध्ये. या सगळ्या मदत करायला आलेत ना. कुठून आले तुम्ही? आम्ही वडे करायला आलोय. कुठून आले? बाजारपूरवर. वैजनाथच्या मुलीचे लग्नाचे. अच्छा अच्छा. आम्ही वैजनाथची मावशी. अच्छा मावशी का तुम्ही? आता आहे 3 दिवस इकडेच आहो आम्ही सगळे. कुठं कुठं त्याच्याकडे थांबलं का ते? आम्ही लेट आलो. आम्ही ते इथंच वस्तीला. 2-3 दिवस आम्ही इथंच वस्तीला आहोत. मेहनत ही करंजाची आत्या माणसांची. हे केगावातल्या आत्या त्यांच्या, तुम्ही नागावातल्या आत्या. ते वडे काढलेले आहेत. ही टोपली मला वाटते मी मागाशी पण बघितलेली वाटते टोपली. ही मानसीची आजी. काय बोलू शकतो? माझ्या नाती आले वडे करायला. आम्ही आलो 8 दिवस झाले आलेला. वडे करतो जेवण झोपतो. फुल धमाल मस्ती करणार आहे सगळी पब्लिक. 2 दिवस आपल्याला हे सगळेजण बघायला भेटतील व्हिडिओमध्ये. अच्छा तुझी सासूबाई का? अच्छा अच्छा. द्या मानसीच्या आजी का? मानसीच्या आजी आलेल्या आहे तिथं. हा मानसी बिजी या आजीचं सगळं. ही मावशी मानसीची मावशी. येईल अंदाज येते सध्या. या मानसीच्या मामी. नमस्कार. काय 2-3 दिवस काय सोय आहे तुमच्याकडून? खूप काय आहे बघण्यासारखं, खाण्यासारखं, पिण्यासारखं. या आमच्या छोट्या स्वराताई. स्वराताई तुमचा आज रात्रीचा प्रोग्राम काय? किती डान्स घेतले तुम्ही? किती डान्स घेतलेत? गाणी 5 आहेत, एक डान्स. एकच डान्स आहे का? गाणी 5 म्हणजे 2 वाजतील ना आपल्याला रात्रीचे. 2 वाजतील आपल्याला. तुझा पण ब्लॉगिंग चॅनल आहे ना? हां काय नाव आहे तुझ्या ब्लॉगचं? उरणकर ध्रुवी का?
हां क्लिअर एकदम. या वर्षा मामींची आई आहे. या आहेत दोघं जण मानसीचे मामा आणि 2 दिवस पूर्ण तयारी यांच्या ताब्यात आहे. काय बोलू शकता तुम्ही? तयारी तर एकदम झालेली आहे मस्तपैकी. तुम्ही या आणि बघा तयारी कशी आहे ती. कारण की रात्री डान्स आहे, संगीतचा कार्यक्रम आहे आणि डान्स मामाचा डान्स होणार, मामीचा डान्स होणार आहे. परत दुसरे आमची मुलं सगळे डान्स करणार आहेत. तर तुम्ही या सगळे बघा आणि व्हिडिओ पण नक्की बघा आणि एन्जॉय करा मानसीचा हळद. 2 दिवस फुल एन्जॉय करू आपण. आणि हल्दीची मजा तर उद्या वेगळीच असणार आहे. तमाशा एकदम. आणि आपल्या आगरी पद्धतीची एक हळद एन्जॉय करा तुम्ही. उद्या बघू शकता तुम्ही आमची आगरी पद्धतीची हळद कशी. हे मानसीचा काका, हे मानसीचे काका आहे. आज 2 दिवसापासून ही सोय कशी असणार आपली? एकदम फुल धमाल याच्यामध्ये असणार. मेकअप आपली आता 2 दिवसाची म्हणजे जी सोय आहे आपली इकडं ती कशी काय आहे तुमच्या इथं? म्हणजे फुल टू धमालमध्ये होणार, फुल टू धमालमध्ये हळद होणार आहे. आगरी पद्धतीने एकदम धमालमध्ये हळद होणार आहे. हे दोघं जण माणसाचे काका आहेत. यांच्यासोबत आपण 2 दिवस फुल धमाल करणार आहोत. खाऊ पिऊ. हे आहेत नवरीचे पप्पा. तर आपली हळद 2 दिवस कशी धमाल मस्ती असते. मस्त धमाल मस्ती काय असेल, फुल धमाल मस्ती असते आपल्या इथं. हे सगळे नवरीचे भाऊ आहेत. संध्याकाळी सगळे मांडवाला सगळे फुल धमाल. काय बोलशील तू याच्यावर? संध्याकाळी सगळे मांडवाला या फुल धमाल आहे. आज आपला डान्सचा प्रोग्राम आहे. आहेच आणि उद्या आपली हळद आहे. हळद आहे. आपल्याकडे कशी एन्जॉय केली जाते? एक नंबर फुल पैसा वसूल आपल्याकडे. फुल पैसा वसूल. अरे भावा तू आईस कुठं? अरे दिसतच नाही भाऊ तुम्ही कामाला. अरे बिझी झाले एकदम. आपण नवरीचा भाऊ आहे. काय बोलू शकता तुम्ही? उद्या आमच्या मानसीची जबरदस्त फुल धमाल अशी हालत होणार आहे. सर्वांनी यावे. नक्की. 2 दिवस आपण फुल तमाशा करायचा आपल्याला. सेल लागलाय, सेल वड्यांचा सेल आहे सध्या. ऐसा हाथ नहीं लगाने का, ऐसा हाथ नहीं लगाने का. पहले देती हूँ मैं. ओ मौसी क्या चाहिए आपको? ऐसा हाथ नहीं लगाने का. हमको अच्छा नहीं लगता ऐसा हाथ लगाने. मैं देती हूँ ना ऐसा हाथ नहीं. ए मौसी. सॉरी. चुपचाप बैठो. ए बिटवा कहाँ से आओ तुम? ओ भाभी क्या देंगे? बरोबर नहीं लक्ष लावत. आपण सांबार नाही बनाया. हे झालं ना अशी शूटिंग ठेवून दे. एक बाई गेली नाही पाहिजे नाही आता दंड. हाजेरी कापली देईल. हाजेरी कापली जाईल. एक बाई गेली. हे देखो हेलो हेलो कौन बोल रहा है? दादी इधर देखो ये छोटी मौसी है हमारी. नहीं मौसी है मेरी. प्रेमाने त्यांना घास भरून चालले जातात. मी मावशीचा मुलगा आहे. मानसीच्या मावशीचा मुलगा. मी जसकारचा. जसकार. शिट्टी मारली. आजी शिट्टी मारली. मस्त मस्त. उमेश मामाची मुलगी का? फक्त तोंडात सगळ्यांना चिट्या वाजू देतात इकडं. एक नंबर. आमची फॅमिली अशी आहे का सर्वांना खेळून सर्वांना धमाल करणार आहे. नाही मस्त. मी तर बघितलं आणि सगळ्यांशी मी पहिल्यांदाच भेटलोय. पण एकदम भारी आहे फॅमिली तुमची. तुम्ही काय बोलू शकता याच्यावर तुमच्या फॅमिलीबद्दल? फॅमिली आमची एकदम फुल टू धमालमध्ये. असा म्हणजे भेदभाव नाही. हां पूर्ण म्हणजे हां सगळे मिळून मिसळून सर्व धमाल करणारी हे आहे सर्व फॅमिली आहे. आता मुलीचा मामा सांगेल. मानसीच्या हल्दीचं सगळे आधीच हाऊस केलेली होती आणि गावातले आमच्या म्हणजे वारीकाली मोठेना गाव आमच्या मामाकडले म्हणजे केगाव इतर उरण शहरातले सगळे येऊन इथे धमाल करणार आहेत. आमचे आपला पूर्ण हप्ता झाला नाही. भिवंडीवरून सातारा वाईवरून पण तिचे मामा येणार आहेत. हां आमची एवढी पब्लिक येणार आहे का ठाण्यावरून येणार आहे
मुंबईवरून येणार आहे, त्याच्यामुळे फक्त आमचा अजून बिपिन मामा यायचा आहे. बाकी तो आला तर अजून धमाल असणार आहे. हां, आता हे बघा यांचे मस्ते बघा चाललेले आहेत. हे बघा वडे बांधायचं काम चाललेलं आहे. हे बघा मामा बनवतात ते, काय की या लग्नामध्ये मामाचंच काम जास्त असणार आहे मामवनापासून. आणि मामाची धमाल जास्त मस्ती मामाचीच असणार आहे, मामा मामीची. हां, त्याच्यामुळं फक्त बघा तुम्ही कसं असणार आहे. वडं बांधून ठेवलं पाठीमाग. हे नवरीचे काका आहेत. नमस्कार. नमस्कार. वडं बांधून चाललंय. हे असे वडे बांधतात. नवीन पद्धत आहे. नवरीची काकी वडे बांधलेले आहेत का? हे नवरीचे काका आहेत, त्यांच्यासाठी बावलट काका डबल बनवलेले आहेत. कानातले बघू शकता तुम्ही, खूप हेवे आहेत. खूप हेवे आहेत. हे बायको सोन्याचे कानातले बनवले त्यांच्यासाठी. कानातले बनवलेत. या बायकाही 50 किलो मध्ये माझ्या अशीच संपवली. याच्या कानाला लावून असं पटेल ज्वेलर्स मध्ये सोन्याचे कानातले बनवलेत त्यांच्यासाठी. आत्ताच नवीन आले जोड. या काकी, या काक्या माणसाच्या काकी. काकी आहे. नाही आयर दिलंय सोबत, उपवास दिलंय सोबत. मस्त आहे. सोन्याचे दागिने बनवलेत त्यांच्यासाठी कानातले. आणि त्यांना आता आयर पण दिलेलं आहे सध्या. त्या टायमिंगला आयर द्यायला विसरलेलं मला वाटते, आणि आता दिले. काय पटेल ज्वेलर्स आपल्या रेल्वे स्टेशन वर ते भेटत नव्हतं ना. बाहेरून घेतलं का? नाही, मस्त डिझाईन आहे तुमची. डिझाईन मस्त. 3 वर्ष बनवायला लागले त्याला. कारागीर मला वाटतं बाहेरचे होते. हा, म्हणजे ते डिझाईन चॉईस केली म्हणून तसे कानातले भेटलेत त्यांना. मस्त आहेत पण आहे. पण तिनं आता उद्या सकाळी आपण हल्दीला वापरू तिनं. प्रूफ आहे वड्यांचा प्रूफ आहे. हो, तू बोलायला नको परत का वडे नाही गेले म्हणून. ते त्यांच्याकडे प्रूफ आहे का वडे केलेले आहेत म्हणून. सगळ्या वड्यांचा पीठ कालवण्यापासून सगळा आमच्या आईने केलेला आहे. तर आई, तू काय बोलशील याच्यावर? आता तुझ्या नातीचं लग्न आहे, तर तुला कसं वाटतं आता? छान वाटते मला. 2 दिवस आता तुझे एकदम सगळ्या कामामध्ये बिझी असतो. पण मला एक विचारायचं आहे का बाबा, तू म्हणजे आता तुझी नाती जाईल नवऱ्याकडं, तर तुला कसं वाटतंय? तर तिने डेली तुझ्या घरी, मला खूप वाईट वाटते. घरी खूप फेऱ्या असायच्या. आईनी हे केलं, आईनी ते केलं, खायला बियायला सगळीकडे असायची. माझी नातींचा पण खूप, माझा पण खूप प्रेम आहे. मला आता ती जाईल म्हणून मला बोलू, मला रडायला येते. भाऊक झालेली आई. कसं दाखव बनवतो थोडं? कसं बनवतो ते बघू आपण स्लो मध्ये. हा, रेसिपी लिहून दे नंतर मला तू. आईची कंप्लेंट आहे माझ्याकडं. आई बोलते बायको आल्यापासून मला विसरला. तर आईला विसरून कसं जमल? बायको आता आली. तुला विसरून जमल का? मला लहानापासून मोठा तुझ्या मांडीवर झालोय. असं बोलून नाही जमणार मला. नाही तर मला परत आसरा करशील घरी. ताडगोला नाही भेटायचं मला. हक्काने आम्ही गणपतीला, जी लास्ट टाइम एक व्हिडिओ टाकलेली आहे मी गणपतीला, आम्ही पूर्ण विनायकात यांच्याकडे असतो. 2 दिवस तरी आमचा मुक्काम विनायकात असतो. करवली आलेली आहे. करवली, आता तुला काय असं वाटतंय? बहीण दिवसात आता नवऱ्याकडे जाणार आहे, तर तुला कसं वाटतं याच्यावर? दुर्ल्याच्या मुलं रडायला येतं का खरंच रडायला येतं? नाही, बहीण चालल्या म्हणून. हा, असं बोल मला. हा, तेच आमची सानू कधीच नाही रडत अशी खोटी. ही बारकी. हा धुवाला कुठं आहे? वटीन बेसिक वारी गल्लीतल्या त्यांच्या वेल काढून आल्या. या सगळ्या त्यांच्या माहेरच्या बायका आहे. सगळेजण आता वड्या काढायला आले नागावर. या या सगळ्या मैत्रिणी वैशाली मावशी.
मोठ्या नागाव सगळ्या मोठ्या नागावातल्या आहेत का? मोठ्या नागावातल्या देवळात सगळ्याच होत्या माझ्या मैत्रिणी या सगळ्या मैत्रिणी माझी बहीण ही आत्या या आत्याचा या बाई कुठून कुठून आलेले बाबा लय लांबशे हे बांधून वडेकराला नागावातली पब्लिक आलेली आहे यांची वारी गल्लीतली बघू शकता इथे. ज्या आता लेडीज आल्यात त्यांना सगळ्यांना नाश्ता विचार दिला जातं. मोठा टन झाला या काय खूप आहेत का बाबा एवढे वडे आहेत? एका पार्सल करायचे आहेत का हे रात्रीसाठी आहेत? उद्यासाठी वाटण्यासाठी उद्यासाठी बांधतात. हल्दीला आपल्याला वाटासाठी असतात हे 300 किलोचे वडे आहेत. 300 किलोचे वडे आहेत. 100-150 किलो वाटून जाते. 150 किलो हल्दीसाठी. माझ्या माहेरच्या मोठ्या नागावातल्या हा या मोठ्या नागावातल्या त्यांच्याकडे पालखी होती पण माझ्याकडे माझी हा पालखी असून सुद्धा ते इकडे आलेले आहे. हाय आज आमच्या इथे पालखी आहे तरी पण सगळ्या बायका वडे करायला आले आहेत आणि आमच्या वैशाली ताईच्या मुलीचं मांडव आहे उद्या सो आम्ही खूप धमाल करणार आहोत का नाही. या आमच्या मंडळातर्फे आले गोस्पाडावरचं मंडळ आहे आमचा त्या जरीमरी मंडळ आहे त्यांच्या तर्फे आलेल्या आहेत या सगळ्या माझ्या मदतीसाठी वडे करायला आल्यात. या सगळ्या ही माझी सुनबाई आहे. 4 दिवस झाले इथेच आहे. काय पण आणि या आमच्या गावातले आहेत या गावातल्या माझी मैत्री मैत्रिणी गावातले आहेत. सगळ्या गावातले वडे करायला आले. या बघ या इथे दाखवते या पण आमच्या सगळ्या नातेवाईक आहेत या औशी या बाजूपासून आलेत. वेळात वेळ काढून दुकान टाकून आलेत. आम्ही गोस्पाड्यावरून आलो. दुकान टाकून आलो. आता कुलू मनालीवरून आले दमल्या तरी पण इकडे आलेत त्या. आग्राचं आमंत्रण आहे त्या फिरून आल्या तिकडे आपल्याकडे बर्फ घेऊन आले. गोला बनवायचा रात्री धावा माझ्या दमल्यात करून सकाळपासून करतात ना तर दमल्यात त्या बदली कामगार रिप्लेस दिलेत त्यांना तिकडे. या वहिनी आहेत या सगळ्या ह्याला जरा त्रास आहे ना डोक्याचा वगैरे म्हणून गप्प करून दमल्यात या दाखवायला आणले. सबूत आहे ना आपल्याला ना या दमल्यात सकाळपासून या आपल्या सोयऱ्या या माझ्या काकी आहे ही भाऊजाई माझी आलेली आहे ठाण्यावरून आले. या माझ्या काकी सांगितलं आणि या आमच्या प्रज्ञा बहिणी त्यांच्या माहेरची पालखी लागली आणि इकडे धावत आल्या. समजलं ना काका. या आमच्या शेजारच्या आता आमच्या गुड्डूचं लग्न आहे त्यांच्या या मम्मी. अच्छा सगळे यांच्याकडे वडे करायला यायचं. आमच्या वैजंती ताई ह्याही मुला बिला धंदा सगळा थांबवलाय. ताड गोळ्यांचा धंदा थांबवला आणि इकडे आलेत वड्यांजवळ. ते आता 8 दिवस इथंच त्यांचं नुकसान आहे पण ते येणार आहेत. 4 दिवस मान देऊन आले ते मान देऊन आले सगळेजण मान देऊन आलेले सगळेजण. आणि बोरा घ्यायचा धंदा या इथं बसवलाय. 3 दिवस बोरा हलवली सगळा धंदा आता काय मावशी 50,000ची साडी कोणता तरी बोलून नाही तुम्हाला मी घेतलेली साडी आहे ना सगळ्याला राग आहे सांगू नको. प्राईस नव्हती सांगायची. ही आमची वहिनी भाऊजाई माझी दमले आपण महिनाभर माझ्यावर डाईट बारीक झाले. अच्छा डाईट चल रे. आणि आमच्या सोयऱ्या सांगते माझी अच्छा आणि ह्या पण आमच्या गावातल्या गावातला त्या कामावरून
मैत्रीण पण समजा माझी नक्की नाता. नाता पण आमचं खूप आहे जवळचा. त्या कामावरून ऑफिसमधून वेळ काढून इकडे आल्यात. टाइम काढून आलेला आहेत नाही ही पीठ घेऊन दाखवते म्हणजे काय टाका विकत काय नाही फक्त दाखवते. टाकताना आता शोधायला लागतील व्हिडिओ. डिलेट मार तू डिलेट. खूप मदत केली महिनाभर मला मदत केली आई. आणि आई पण महिनाभर या मॅडम आहेत. या मॅडम आहेत का? शाळेमध्ये अंगणवाडीला. अच्छा. त्याही वेळ काढून माझ्यासाठी खूप दिवस मला वेळ दिला. बरोबर. सगळ्या मदतीला येत होत्या. त्यांच्या सहकार्याने सगळ्यांच्या सहकार्याने मला आता हे सगळं बघायला भेटलं. सगळं सोपं झालंय करायला आपल्याला. सगळ्याजणी असं एकत्र धमाल मस्ती पण करतात आणि तशीच काम करायला पण सगळी लोक यांच्या आळीतली लोक सगळी जण आलेली आहेत. या आत्या आमच्या आणि या निकिता आम्हींच्या आई आहेत. प्रणव शेठ आमचं वेळात वेळ काढून आलेला आहे. आता नाईटला जाणार आहे. आज नाईटला जाणार आहे तरी पण तो आता सध्या झोप मोड करून आलेला आहे इकडं. हे मावशी थांबले तू. तो दिसत नाही मी. कॉफी पाहिजे. कौतुक करत आपल्याला टाइम नाहीये. त्याला सांगून ठेव. सांग. 2 दिवस आम्ही लक्ष देऊ शकत. चहा देऊ शकते तुला. हा या आत्या तुमच्या. या नवरीच्या आत्या सर्व आत्या गावठांची. मावशी कैसा दिया बडा? 10 रुपये एक पिशवी. काय आहे? वड्यावर बॉटल फ्री आहे का? ही ऑफर चांगली आहे. अशी हल्दीन जायला लागेल मला सगळे. दिल खुश. पालखी यांची बाला इथली पण इकडे यायचं आहे ना. आणि ही ज्योती मावशीची मुलगी. आमची मावशी आता असती तर आता अजून मजा आली असती. फुल धमाल. मावशीची मुलगी तरी पण ह्यात आल्या तसं हे दुःख असताना पण माझ्या शब्दाला मान देऊन आल्या. शब्दाला मान. ही माझी मावशीची मुलगी जयश्री. ही पण मावशी दांड्यावरची मावशीची मुलगी. ती पण माझ्याकडे आली. माझ्याकडे या डोंगरीची बाईने मला खूप मदत केली सगळ्या गोष्टी. तिच्या मुलांनी पण मला खूप मदत केली. हा मुलगा तिचा महिनाभर लागला त्यांनी मला खूप मदत केली. कुठे जायचं असेल कुठे जायचं सगळ्या गोष्टी मला मुलासारखं त्यांनी मला मदत केली. आणि ही माझी बहिणी माझा बंधू नाही भावाची मुलगी. आणि ही आमचं सौराब आहे त्याची बायको. याची बायको आली. ही सून आमची. तुझी बायको. यांच्याकडे गणपतीची पालखी आहे पण माझ्याकडे वेळ काढून आलेली आहे. लग्नासाठी वेळ काढून आले. ही कोण आहे? मामाची मुलगी. ही माझ्या मामाची मुलगी. खूप सहकार्य करते मला. आणि वडे पण किती टाकले? सेपरेट टाकायला सांगितले. मी नाही घेणार आता. चल जाऊ चल. या आमच्या मोठ्या नागावातल्या सगळ्या काक्या माझ्या मैत्रिणी वगैरे तेवढ्यात आमच्या पालखी आहे तरी पण आपण वेळ काढून आले. वेळ काढून आले सगळे. पुण्यावरून आले. या पण पुण्यावरून आले. ओळख करण्यासाठी आले. ही माझी मैत्रीण खास आम्ही लहानपणीच्या. मामाश्री आलेत आमचे. मामाश्री हाय करो हाय. या आमच्या सगळ्या आमचा बचत गट आहे. आदर्श महिला बचत गट. अच्छा. हे बचत गटाचं सगळं आमच्या महिला अजून यायच्यात का? ह्या आता आलेल्या आहेत सगळ्या. ही आमच्या आई आहे. लहानपण पूर्ण यांच्याकडे गेलेलं आमचं. आम्ही लहानपणापासून यांच्या घरी जास्त जेवढ्या सुट्ट्या असायच्या ना तेवढं आम्ही शेतावर असायचो. या सगळ्या बहिणी आहेत म्हणजे माझ्या मावशात सगळ्या. या मामीस आहेत. या पण मामीस आहेत. ही माझी मावशी. ही मावशीची सून मोठी. ही मावशीची सून 2 नंबर. ही बोरीतल्या मावशीची सून. ही भाऊज आहे पण ही मावशी माझी शेजारी राहते. शेजारी आहेत. शेजारी माझ्या. ही त्यांची सून पण ही जास्त माझ्यावर बोलत नाही. लय कंजूसपणा करतात. मला का आवाज देत नाही. ही माझी भाऊज आहे.
ही बोरीतली मावशीची सून हा ती पण माझ्याकडे येत नाही. आता येतील त्या आता येतील. ही भाऊज आहे, ही पण भाऊज आहे, या पण, हा. ती कधीतरी येते. हा. ही पण बोरीतली मावशीची सून हा केव्हा तरी येते. ही माझी बहीण, ती येते माझी बहीण. हा ती माझ्या बहिणीची सून. हा येते, रोज बघायला येते मला. ती माझी बहीण, ती बहीण माझी. अच्छा. ही एक माझी बहीण, मावशीची मुलगी. ही मावशीची सून. 2 नंबर रोज ही बचत गटाची पैसे घेऊन येते. बचत गटाचे पैसे बघता. आमची फ्रेंड वहिनी. अच्छा हेअरस्टाईल. ही माझी सून. अच्छा या का काय बोलणार मावशीचं आता मानसीच्या हळद आहे. काय बोला 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 घे हातात बोल. तर आज वड्यांचा प्रोग्राम आहे, उद्या आहे हळदीचं, पण संगीतला आज संध्याकाळी यायचं आहे. हा नक्की. ओके हा उद्या हळदीचा प्रोग्राम आहे. उद्या खूप धमाल आहे. उद्या खूप धमाल मस्तपैकी. सो सकाळपासून यायचं आहे. हा आम्ही सकाळपासून जेवणाची सोय इथेच केलेली आहे, सकाळ संध्याकाळ दोन्ही टाइम जेवण. दोन्ही टाइम. चिकन सोबत मटन. आणि आम्ही मानसीला खूप 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 मिस करू. कारण की 2 दिवसच राहिले. तुम्ही फुल धमाल करून द्या. हो खरंच. मानसीचा स्वभाव आहेच तसा, एकदम प्रेमळ, आवर्जून सगळ्यांना बोलणारी, हाल चालणारी. तिला मिस खरंच करू. खरंच. ही माझी मोठी बहीण. अच्छा हे मोठी बहीण. ही मोठी बहीण, मी सर्व टाकते. मानसी बद्दल काय वाटतं तुम्हाला? आता 2च दिवस आपल्याकडे राहणार आहे ती. मग आम्हाला खूप वाईट वाटतं. 2 दिवस आपली माणसे राहणार. लहानाची मोठी केली त्याचा दुकान करत जाणार, मग आम्हाला वाईट वाटतं. या माझ्या सोयऱ्या. या सोयऱ्या का? हा सोयऱ्या. या त्यांच्या जाऊबाई, या सोयऱ्या, या पण सोयऱ्या. ही माझी सून, ही माझी भाऊज आहे, मानसीची मम्मी. भाऊज आहे माझी. त्याला रडायला येते. आत्या भाऊ झालेले आहेत. आमचे मित्र अमित गरत, आता त्यांचं आगमन झालेलं आहे. सुट्टी काढलीस ना? कामाला जायचं ना 2-3 दिवस तरी. 2-3 दिवस आपल्याला इकडंच धमाल मस्ती करायची आहे, कुठंच जायचं नाही आहे. बाकी तयारी वगैरे झालेली सगळी फुल ना रेडी. आपण रात्री फुल. मिका ताईंचे आगमन झालेले आहेत आता. एवढा लेट काय झाला तुला आता? मेहंदी काढायला. हा मेहंदी दाखव. मेहंदी फोटोशूट होता, तुम्हाला दाखवू. मेहंदी दाखव आधी. मेहंदी बघू शकतो. आता समोर असं फोकस. हा बापूचा फोटोशूट केलेला आहे मस्त, पण मेहनत आहे. बाकी गणपतीमध्ये काय 5 महिने झाले. 5 महिने झालेले आहेत त्याला. 12च्या नंतर काय? 12च्या नंतर डान्स केला तर मी एकटी घरी जाणार. 12च्या नंतर डान्स केला तर जबरदस्त. बरं सर्वांनी यायचं लग्नाला, पण मी माझ्या 2 खास बहिणी त्यांची मी सकाळपासून अशी दिया आणि मीका. अजून मीका आत्ता आली 10 मिनिटं आधी. पण दिया नाही, तिकडं फिरायला जाताना सुट्ट्या घेते. आणि आज माझा स्पेशल डेज आहेत. मनालीचा अजून पत्ता नाही, सुरभी नाही आले अजून. पुढल्या वर्षी गणपती आहेत ना. पुढच्या वर्षी प्रताप होणार आहे. अजून कोण? तिला दुसऱ्या बहिणीने आला तर तिला किती फरक पडला, पण मी आहे तर तिने मला माझ्याकडे ढुंकून सुद्धा पाहिलं नाही. तर मला याचा खूप असा म्हणजे राग आहे. ती जरी नवऱ्याकडे गेली तरी मी रडणार नाही, मी हसणार आहे. नेहमी आपल्या आयुष्यात हसत राहावं, रडावं नाही. हसा काय बनवलंय? ब्रॉच बनवलंय का? मामींसाठी स्पेशल ब्रॉच बनवलाय. अच्छा मॅडम भाजीचा धंदा टाकून माझ्यासाठी आली, भाजी काढून आले. बाबलो 3 झाली, 3 वरनं 2 झाले. आता 2 गाण्यांवर नाचशाव ना. 2 स्टेप येतात. नाही पण नाचचाल ना तुम्ही, कारण की आपण मला वाटतं 4 दिवसापासून प्रॅक्टिस बसला नाही आपला. 4 दिवस प्रॅक्टिस केलं पण एक पण गाणं सफल नाही झालं. आता रात्रीच बघूया काय जी महफिल बसणार आहे ती. काहीतरी ती
तिकडे जाऊन पचकणार आहेत सर्व. पचकणार आहेत, मी नाचतील एकटीच कसे? चांगली नाचणार आहे हो, असं ये. मला वाटते. मला एवढं माझ्या स्वतःवर कॉन्फिडन्स आहे. कारण की मी करवली आहे ना. ठरवली. आम्ही रस्त्यावर आमची पहिला दत्त जयंतीची यात्रा होती तेव्हा आम्ही छापे उठवायचं काम करायचो. छापे उठवायचं आमचे जे पूर्वज होते ते छापे उठवायचे. आम्ही पहिला इथं झाड आहे आमच्या गावात, त्याच्या झाडाचे पानांनी रस काढून आम्ही मेहंदी बनवतो. मेहंदी हळूहळू जसं आपला न्यू जनरेशन आला, न्यू जनरेशनमध्ये त्या कोनमध्ये भरल्या गेल्या. तर एक दिवस मी सहज बसलेला झाडाखाली, शेकटाचा पालाच एवढा पडला. घरी जाऊन चुरा केला तर बघतो तर मेहंदी बनली. तर तेव्हापासून आम्ही सगळ्यांना सांगितलं आहे की अशी बनवायची. जमतं बरोबर आहे ना. इथं रंगवायची आहे एवढे एवढी मेहंदी काढून झालेली आहे प्रणवच्याकडून. आधी माहिती पण दादाला सांगितली असती. क्लास केले यांनी. माझी नाही इकडे ही प्रणवनी काढलेली आहे का? चांगली माझ्या आवडीचे पदार्थ मी नेहमी करतो. आम्ही सारे खवई आहे. तिचा आय आहे हो ईश्वरीचा. आय आहे ना. पप्पांकडे 150 रुपये घेऊन मोठा तो ना, मोठा 150 रुपये ले का? मोठीवाली ना सगळ्यात. चहा वाढण्याचं काम करतात सध्या. खूप जमलेत. बोकाचे वडे. हा सॉरी बोक नीट नाही. हे बोकाचे वडे जरा जास्त गरम आहे ठेवते. डॉली चाय बनवले. डॉली चाय खास डॉली चाय. आरामात आरामात. काम 25. काम 25 120. आणि ताईस आल्या सगळ्या. ताई आल्या, मामी सात्या आल्यात. सकाळपासून वाट बघता ना तुम्ही. दीपालीची मम्मी आलेली आहे आता. तब्येत बरी आहे ना आता? ते बघ, ही बघ.